अहमदनगर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी हक्काचा मतदारसंघ. पण जिल्ह्यातील 2 मतदारसंघ असे आहेत जिथे काँग्रेसचे उमेदवार हे डोळे झाकून निवडून येतात म्हणजे येतातच. यातील एक आहे संगमनेर आणि दुसरा आहे श्रीरामपूर. संगमनेर विधानसभा मतदारसंघावरील ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण यापूर्वीच केलाय आणि त्याची लिंक इथं दिलेली आहे. ग्राउंड झिरोच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माजी मंत्री गोविंदराव आदिक, भानुदास मुरकुटे आणि जयंत ससाने अशा दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या श्रीरामपूर मतदारसंघाबद्दल. शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. पूर्वीपासूनच श्रीरामपूरमधील राजकारणात नेते बदलले, आमदार बदलत गेले, पण इथं वर्चस्व कायम हे काँग्रेसचंच राहिलं. 1990 सालचा जनता दलाचा एक अपवाद वगळता नेहमी काँग्रेसचाच उमेदवार इथून विजयी झालाय. आज या मतदारसंघात आदिक, मुरकुटे आणि ससाने हे तिन्ही गट कार्यरत आहेत. 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अनेकांनी आपलं नशीब आजमावण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे या मतदारसंघात पक्षांबरोबरच अपक्षांचीही संख्या मोठी असते. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर 2009च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी 59,819 मतं मिळवली. त्यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब डोळस यांचा पराभव केला. डोळस यांना 38,922 मतं मिळाली होती. त्यावेळी आठवले गटाचे गेनू कापसे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत 19,659 मतं मिळवली. तर अपक्ष म्हणून विजय शिंदे यांनी 20,000हून अधिक मतं घेतली होती. पुढे 2014 मध्ये मात्र सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले होते, पण त्यातही काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले. कांबळेंना तेव्हा 57,118 मतं मिळाली, तर भाजपने इथून भाऊसाहेब वागचौरे यांना तिकीट दिलं होतं. ते 45,000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. अधिकारी राहिलेले आणि साहित्यिक लहू कानडे यांनी सुद्धा इथूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे. त्यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ लढत 37,000 मतं घेतली होती, तर प्राध्यापक सुनीता गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून लढत 35,000 मतं घेतली होती. 2019ला राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये दाखल झाले. विखेंनी भाऊसाहेब कांबळेंना तेव्हा शिवसेनेत नेलं. तिथून त्यांना उमेदवारी मिळवून दिली आणि याचाच फायदा लहू कानडेंनी घेतला. ते थेट ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आले. त्यांनी लहू कानडेंना काँग्रेसकडून तिकीट मिळवून दिलं. दुरंगी लढतीत लहू कानडे हे 19,000 मतांनी विजयी झाले. कानडेंना तेव्हा तब्बल 93,906 इतकी मतं मिळाली, तर कांबळेंना 74,912 इतकी मतं मिळाली होती. या मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. तसंच मुस्लिम लोकसंख्या सुद्धा या मतदारसंघात जास्त आहे. मुस्लिम समाजाची 12,000हून अधिक इथं मतं आहेत. त्यामुळे हे दोन्ही घटक विजयासाठी महत्त्वाचे ठरतात. आता प्रश्न राहतो तो यंदा हा मतदारसंघ कुणाला जाणार? महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण माजी आमदार भानुदास मुरकुटे, गोविंदराव आदिक यांच्या कन्या आणि श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक हे दोघंही महायुतीतच आहेत. श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे युवा नेते करण ससाने यांनीही कानडेंची साथ सोडली आहे. शिवाय शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे पुत्र रोहित हे सुद्धा दावेदारी सांगतायत. त्यामुळे विद्यमान आमदार लहू कानडे हे एकाकी पडलेत. याचाच परिणाम म्हणून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडेंना 11,000चं लीड या मतदारसंघातून मिळाले. लोखंडेंना 86,000 तर भाऊसाहेब वागचौरेंना 74,000 मतं मिळाली होती. तर वंचितच्या उत्कर्ष रुपवते यांना 22,000 मतं मिळाली होती. लोखंडेंच्या विषयी मोठी नाराजी असताना आदिक आणि मुरकुटे यांच्यामुळेच लोखंडेंना या मतदारसंघातून लीड मिळू शकलं. आता महायुतीमध्ये या मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजप पक्षाकडून दावेदारी आहे. त्यात शिवसेनेला नगर जिल्ह्यातून कोणत्या जागा द्याव्यात हा प्रश्न महायुतीपुढे आहे. यात श्रीरामपूर मतदारसंघ दिला जाऊ शकतो. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे सुद्धा दावेदारी सांगतायत. शिवाय काँग्रेसकडून 2 टर्म आमदार राहिलेले भाऊसाहेब कांबळे हे काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत गेलेत. मात्र गेल्या 3 निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकता आलेला नाहीये. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा आणि बौद्ध समाजातून उमेदवारी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. भाजपकडून ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे हे सुद्धा इच्छुक आहेत. कोरोनानंतर एकल महिलांचे आणि जिल्ह्याचे प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडलेत. त्याचबरोबर श्रीरामपूर जिल्हा निर्मिती आणि पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवलाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामार्फत भाजपकडून ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तसंच नेवासा तालुक्यातील नितीन दिनकर हे सुद्धा भाजपकडून प्रयत्न करतायत. या मतदारसंघात वंचितकडून उत्कर्ष रुपवते या मैदानात उतरू शकतात, तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूरमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. थोडक्यात अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वगळता इथं प्रत्येक पक्षाकडून दावेदार आहेत. पण महाविकास आघाडीत काँग्रेसला आणि महायुतीत शिवसेनेला हा मतदारसंघ जाऊ शकतो. आता मात्र यात नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला निकालानंतरच समजून येईल. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.